शून्य मशागत तंत्रातून जमीन सुपीकता, जल, मृदसंधारण आणि दर्जेदार पीक उत्पादनासाठी भात पिकासह विविध पिकांच्या लागवडीसाठी एसआरटी तंत्रज्ञान उपयुक्त ठरले। या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी आता आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे। याबाबत सगुणा रुरल फाउंडेशनचे संस्थापक संचालक कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे म्हणाले की एसआरटी कृषी रोबोटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एसआरटी पद्धतीने पीक लागवड तंत्र आणि व्यवस्थापनाची सर्वांगीण माहिती मोबाईलवरून त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अहमदनगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे सेस अनुदानातून राबवण्यात येणाऱ्या दूध काढणी आणि मुक्त संचार गोठा योजनेसाठी जिल्ह्यातील 208 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे। यात सर्वाधिक शेतकरी हे संगमनेर व नेवासा तालुक्यातील आहेत। अहमदनगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी मात्र पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते। मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीच्या सभेत ही लॉटरी काढण्यात आली। यात दूध काढणी यंत्रासाठी जिल्ह्यातून 3313 अर्ज प्राप्त झाले होते। या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या शेषमधून 20 लाख रुपयांची तरतूद केलेली होती। गेल्या 15 दिवसापासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे। पावसाचा जोर कमी होऊनही नदीपात्रातून बाहेर पडलेलं पाणी अजूनही ओसरलं नाहीये। त्यामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला यासह इतर पिकांचं पूर्णतः नुकसान झालंय। यामुळे राज्य सरकारने पूरग्रस्तांना 2019च्या धर्तीवर कोणतेही निकष न लावता मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे। या आशयाचं निवेदन देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलंय। जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून तुरीचे सरासरी दर 10,000 रुपयांपेक्षा कमी झालेत। मंगळवारी तुरीची 29 क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान 9,500 ते कमाल 11,200 रुपये तर सरासरी 9,800 रुपये दर मिळाले। गतवर्षी विविध कारणांनी तुरीच्या उत्पादकतेत घट झाली होती। बहुतांश गतवर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसात सेनगाव बाजार समितीतील तुरीच्या नियमित आवकेत घट झाली आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेचा गाजावाजा केल्यानंतरही यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 4,97,000 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। तसेच विमा संरक्षित क्षेत्रात 3,07,000 हेक्टरची घट झाली आहे। सर्वच विभागात पीक विम्याच्या नोंदणीत घट झाली असून यंदा 1,65,70,437 अर्जांची नोंद झाली। मागील वर्षी हीच संख्या 1,70,67,444 इतकी होती। कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आदी ठिकाणी पीक विमा नोंदणीत मोठी घट दिसून आली आहे। बिगर शेती कर्ज थकबाकी वसुलीसाठी जर झालेल्या सोलापूर डीसीसी बँकेचा थेट कर्ज वाटपाचा पॅटर्न 99% होणाऱ्या वसुलीमुळे राज्यात आदर्श ठरतोय। विकास सोसायट्यांच्या वसुलीचा टक्का यंदा आणखीन वाढल्याने थेट कर्जासह डीसीसी बँकेची वसुली 58% इतकी झाली आहे। नाबार्डच्या परवानगीने 4 वर्षांपासून शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी थेट कर्ज देणारी सोलापूर डीसीसी राज्यात एकमेव बँक आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बिगर शेती कर्ज थकबाकी वसूल होत नसल्याने आर्थिक अडचणीत आली होती। शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान 11,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळालंय। अनुदानापोटी शेतकऱ्यांना सुमारे 46 कोटी रुपये मिळणार आहेत। योजनेत पात्र होण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या 3 पैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात कर्ज उचल करून नियमितपणे मुदतीत परतफेड करणं सक्तीचं होतं। मात्र ज्या शेतकऱ्यांनी या 3 पैकी एकाच वर्षात 2 हंगामांची पीक कर्ज उचलली करून परतफेड केलेल्या 14,400 शेतकरी लाभापासून वंचित राहत होते। एकीकडे पंधरवड्यापासून पाऊस पाठ सोडत नसल्याने नदी नाल्याकाठीची पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे मात्र बाजारपेठेत शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय। हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे रविवारच्या आठवडी बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भुसार शेतमालाची खरेदी विक्री केली जाते। मात्र काही दिवसापासून बाजारपेठेत शेतीमालाचे भाव खूपच कमी झालेत। यामध्ये सोयाबीनची विक्री कवडीमोल दराने करावी लागते तर हळदीचे भावही घसरलेत। जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात या परिसरात 40 ते 50 गावातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असतात।